माझं जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला होता तर तेव्हा माझ्या मिस्टरांचं माझं जेव्हा बोलणं झालं तर तेव्हाच आमच्या पहिल्या भेटीतच मी त्यांना सांगितलं होतं की माझं तुमच्याकडनं दुसऱ्या कुठल्याच अपेक्षा नाहीये, पण मला क्लास 1 अधिकारी व्हायचंय. लग्न समारंभ असतील किंवा जे काही अनिवार्य जिथे जाणं गरजेचं आहे, माझं राहणं गरजेचं आहे, कारण सुनेचा रोल वेगळा होता. बरोबर, तिथे तर कंपल्सरी तुम्हाला राहणे, तर त्या गोष्टी सांभाळत, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, पण त्याचबरोबर किती थकला असेल ना सर, तर आपल्या जे आवडीचं काम आहे ते म्हणजे अभ्यास, तर त्या गोष्टीकडे माझं दुर्लक्ष कधी झालं नाही, कारण माझ्या क्षेत्रावर खूप प्रेम होतं आणि मला अधिकारी व्हायचंच होतं. आपल्याला जर स्वप्नच जर आपलं ते आपण जर उतरलोच याच्यामध्ये तर त्याला संकट आले तर त्याला म्हणजे शरण नाही जायचं हेच ठरवलं होतं. त्यामुळे किती राडागागी झाली तरी आपल्याला करायचं तर हेच करायचं ठरवलेलं होतं. वर्दीत तू किती छान दिसशील ग, आणि ती गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी. का आई म्हणजे माझं एक होतं सर की आई बोलली आणि आपण ते करून दाखवायचं हे पहिल्यापासून होतं. तिच्या सुखासाठी, तिच्या हसण्यासाठी मी जगातली कुठलीही गोष्ट करू शकते. कुठली स्त्री असेल ती जर स्वप्न बघत असेल ना तर ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपला जो समाज आहे ना त्यांनी आतापर्यंत फक्त स्त्रियांना दाबून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि स्वप्न बघणारी स्त्री खूप कमी लोकांना आवडत असते. खूप वेळा वाटायचं सर सगळं सोडून द्यावं, पण 1000 स्वप्न आई बापाला दाखवून बसले होते. त्यानंतर माझी सासरच्या मंडळींना दाखवून बसले होते. सगळे माझ्यामध्ये एक भावी अधिकारी शोधत होते. त्यामुळे थांबणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला शोभणारं नव्हतं. आपल्याला बंधनं घालायला सोसायटी आहे तर आपण आणखी नवीन पिंजरे कशाला बनवायचे, बरोबर. त्यामुळे ते पिंजरे तोडत चाला. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. PSI परीक्षा 2022 मधून ज्यांची PSI पदी निवड झाली अशा उज्ज्वला गोळे सर लोंढे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. थँक्यू सर. मॅडम, विषय सांगायचं झालं तर मॅडमला खरं तर ही पोस्ट जी मिळाली PSIची पद, हे पद जे मिळते हे लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी अभ्यास करून हे पद मिळवलेलं आहे. एकंदरीत गृहिणींसाठी आजचं जे काही मार्गदर्शन असेल किंवा ही मुलाखत असेल किंवा या गप्पा असतील ह्या खूप महत्त्वाच्या असतील. मॅडमचे वडील तसे तलाठी, बरोबर ना? त्याच्यामुळे थोडासा प्रशासकीय अनुभव असेल किंवा प्रशासनात जाण्याची जी माहिती असेल ही तुम्हाला पूर्वीपासूनच असेल. सगळ्या गोष्टी हा इंटरव्ह्यू नाही, आपण गप्पा मारूयात. एक तुमचे वडील तलाठी, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही पोस्ट मिळवली आणि तुमच्या बोलण्यातून हे जाणवलं की तुम्ही UPSCची पण तयारी करत होता. हा सगळा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल, परंतु एकंदरीत तुमचं ग्रॅज्युएशन कसं झालं, ग्रॅज्युएशन पर्यंतचा प्रवास तुमचा ऐकायला आवडेल. सर, मी रवळस पिंपरी नावाचं एक खेड आहे निफाड तालुक्यामध्ये, तिथे माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. तिथे त्यानंतर माझे वडील तलाठी असल्यामुळे ना त्यांची सिन्नर तालुक्यामध्ये बदली झाली. मग 12वी ते पदवीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं माझं ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्रीमधनं पूर्ण झालंय आणि त्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षांच्या प्रवासाकडे वळाले. तुम्ही UPSCची तयारी करायला? हो सर. ऍक्च्युली कसं झालं की वडील तलाठी असल्यामुळे मला ते लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या अधिकाऱ्यांमध्ये वगैरे ते घेऊन जायचे सोबत, पप्पांसोबत मी जायचे. मग जिल्हाधिकारी वगैरे, तहसीलदार, त्यांना बघत बघतच मी मोठी झाली. म्हणजे अधिकारी वर्ग बघतच की लोकसेवा काय असते आणि लोकसेवेचं हे कशा प्रकारे माध्यम आहे या गोष्टींचा लहानपणापासून माझ्यावरती संस्कार झाले होते. त्यामुळे माझं फिक्स होतं पहिल्यापासून की मला व्हायचं तर अधिकारीच व्हायचंय. त्यामुळे मग वडिलांनी सांगितलं की जर तुझं जिल्हाधिकारी जर स्वप्न आहे तर तुला UPSC करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी मला पुण्याला पाठवलं होतं. कुठं घोडं आणलं? घोडं आणलं ते माझे प्रयत्न कमी पडले असंच मी म्हणेल, कारण गायडन्स पण जरा थोडंसं कमीच होतं सर. कारण 2015 आणि 16ची गोष्ट अशी होती की टेलिग्राम सारखं किंवा YouTube सारखं प्रॉपरली तुम्हाला माहिती नव्हती त्या काळामध्ये. आणि विद्यार्थी पण जे पासआउट झालेले ते आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये थोडेसे कमी प्रमाणात होते. त्याच्यामुळे प्रॉपर मला गायडन्स मिळालं नाही आणि त्यामुळे मी मागे राहिले असं मला वाटतं सर कधी कधी. तुमच्या नाशिकमधले खूप मोठे मोठे अधिकारी आहेत की, पण सर जे असावं ना की भाषण ऐकून अर्धे MPSC UPSC वाले इकडे या क्षेत्रात आले. एकदम बरोबर आहे. मी सुद्धा त्यांच्याच प्रेरणेने ह्या क्षेत्रामध्ये वळाले. पण म्हणावं तसं पूर्ण वेळ मला मिळाला नाही आणि दिल्लीला जायला मला शक्य नाही झालं त्या काळामध्ये. त्यामुळे मग नाही झालं माझं ते स्वप्न, अपूर्ण राहिलं असं मला म्हणायला हरकत नाही. मग आता हा जो प्रवास होता तुमचा, याच्यामध्ये तुम्ही UPSC सोडून MPSCला कधी सुरुवात केली? मी ऍक्च्युली 2016 ते 2018 मध्ये 2 अटेम्प्ट दिले UPSCचे, पण माझी प्रिलिम निघाली नाही. सो मी ठरवलं की आपण कमी पडतो इथे, तर जरा आता उपजीविकेचं साधन शोधायचं म्हणून आता MPSC कडे वळू, तिथून एखादी पोस्ट काढून पुन्हा UPSC कडे वळू असं मी ठरवलेलं. तर आता देवाच्या कृपेने म्हणा किंवा प्रयत्नांना यश म्हणा मला PSI पदी विराजमान झालीये. तर आता बघूया पुढचा प्रवास कधी शक्य होतो. अच्छा, म्हणजे अजूनही प्रवास थांबलेला नाही. पहिलं प्रेम UPSC सर. बर, क्या बात. ते सोडून चालणार नाही? नाही, अजिबात नाही. त्याच्या मागे लागणार तुम्ही? 100%. काय हरकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही
इकडे PSI ची तयारी करायला लागलात. येस, PSIचं ग्राउंड कठीण असतं. बरोबर सर. UPSCच्या अभ्यासापेक्षा आता मुलींचं PSIचं ग्राउंड तुमच्या वेळेस अवघड होतं, हो सर. कठीण होतं, ते बऱ्याच मुलींना जमलं देखील नाही. हो. इकडे ज्यावेळेस तुम्ही आलात, तुमचं लग्न देखील 2000 मला वाटतं 21ला लग्न झालं. हो सर. तुम्ही UPSCचा अभ्यास करत होता त्यावेळेस तुमचं लग्न नव्हतं. नाही, मी पुण्यात होते. नंतर लग्न झाल्याच्या नंतर हे कसं शक्य झालं लग्न झाल्याच्या नंतर? कारण कसं असतं, एका बापाने पाहिलेलं स्वप्न ती मुलगी सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करते आणि बाप पाठीशी असतो. बरोबर. पण घर बदलतं, माहेरचं सासर होतं, एकदम बरोबर. तिकडचं कुटुंब कसं असेल माहित नसतं. हे कसं शक्य झालं? सर, माझं जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला होता, तर तेव्हा माझ्या मिस्टरांचं माझं जेव्हा बोलणं झालं, तर तेव्हाच आमच्या पहिल्या भेटीतच मी त्यांना सांगितलं होतं की माझं तुमच्याकडनं दुसऱ्या कुठल्याच अपेक्षा नाहीये, पण मला क्लास 1 अधिकारी व्हायचंय. तर त्या प्रवासामध्ये मला तुमची साथ पाहिजे. तर माझं नशीब समजते की मला जोडीदार खूप छान मिळाला आणि त्यांनी मला तेव्हाही वचन दिलं होतं की मी तुझ्यासोबत राहील, आणि त्यांनी ते पूर्ण केलं. आत्तापर्यंत ते म्हणजे त्यांनी खंबीर मला साथ दिली. ग्राउंडच्या काळात तुम्ही जसा उल्लेख केला, आमच्या वेळेस ग्राउंड कठीण होतं, क्रायटेरिया वगैरे अवघड होते, तर त्या काळामध्ये मला कुटुंबाची खूप चांगली साथ मिळाली सर. आणि सासरची जी मंडळी, सासू सासरे, माझे मिस्टर, माझ्या ननंदबाई, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माझ्या मागे उभे राहिले. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. हे एकट्याचं काम नाहीये, इथे कुटुंबाची साथ गरजेची असते. अगदी बरोबर. कारण माहेर असो किंवा सासर असो, हो, शेवटी कुटुंब तुम्हाला किती साथ देतंय याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरत असतात. बरोबर. कारण कुटुंबाचं जर सपोर्ट नसेल तर अर्ध लक्ष आपलं तिकडे असताना अर्ध लक्ष अभ्यासावरती असतं. पण तुम्हाला पूर्ण पाठिंबा असल्यामुळे कदाचित तुमच्या यशाचे खरे मानकरी ते. हो, एकदम बरोबर. ठीक आहे. पण आता ज्यावेळेस लग्न होतं, किती नाही म्हटलं तरी कुटुंबाची जबाबदारी असते. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही माहेरी होतात, वडिलांकडे होतात, तुमच्या लग्न झालेलं नव्हतं, त्यावेळेस मनमानी कारभार चालतो, नाही मला अभ्यास आहे, मी हे करणार नाही. 100% कदाचित सासरी ते नाही करावं लागतं. कसं तुम्ही अभ्यास असेल, कुटुंब सांभाळायचं होतं, घरची कामं सांभाळायची, कसं शक्य होतं? सर, म्हणजे माझं कसं होतं की आता MPSCचं बॅकग्राऊंड आमच्या सासरी नव्हतं. कोणी MPSC करणारा विद्यार्थी त्यांनी कधी बघितला नव्हता. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काय खटखट असते नेहमी, ही गोष्ट त्यांना सुरुवातीला समजत नव्हती. तर मग मी त्यांना प्रत्येक टप्प्यावरती या गोष्टी समजून सांगत गेले की माझ्या रिक्वायरमेंट काय, माझ्या एक्झामच्या, मला एकांत लागतो, मला लायब्ररी लागते, मला थोडासा वेळ लागतो माझ्या स्वतःसाठी. मग मी घरातले सगळे जबाबदाऱ्या पार पाडून, असं काही नाही का मी तिकडे कमी हे केलंय. काही ठिकाणी मला जिथे जिथे गरज होती, माझ्या सासूबाई माझ्या मागे उभ्या राहिल्या, त्यांची मी कायम आयुष्यभर ऋणी राहील. कारण जर त्यांनी तिथे साथ दिली नसती, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून मला जर त्यांनी थोडीशी मुभा दिली नसती, तर कदाचित माझी एफिशियन्सी इथे कमी झाली असती. तर मी जे काही लग्न समारंभ असतील किंवा जे काही अनिवार्य जिथे जाणं गरजेचं आहे, माझं राहणं गरजेचं आहे, कारण सुनेचा रोल वेगळा होता. बरोबर. तिथे तर कंपल्सरी तुम्हाला राहणे. तर त्या गोष्टी सांभाळत, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, पण त्याचबरोबर किती थकला असेल ना सर, तर आपल्या जे आवडीचं काम आहे ते म्हणजे अभ्यास, तर त्या गोष्टीकडे माझं दुर्लक्ष कधी झालं नाही. कारण माझ्या क्षेत्रावर खूप प्रेम होतं आणि मला अधिकारी व्हायचंच होतं. मग कसं अभ्यास कुठे केला तुम्ही? सांगितलं की सुरुवातीला तुम्ही पुण्यामध्ये UPSC तयारी बरोबर. करत होतात. लग्नानंतर अभ्यास कुठे केला? मी थोडं लग्नाच्या आधीपासून सांगते. मी 2016 पासून सुरुवात केली, तुम्हाला बोलले. मी कोविडच्या आधीपर्यंत मी पुण्यातच अभ्यास केला. त्यानंतर कोविडमध्ये लग्न झालं, त्यानंतर पुण्यात येणं काही शक्य नाही झालं. तर तिथे सासरी जवळच एक लायब्ररी होती. तर मी सकाळी माझं 10:30-11 पर्यंत कामावरून मी दिवसभर लायब्ररीत बसायचे 5:30 वाजेपर्यंत. 5:30ला घरी येणार, आवरणार आणि पुन्हा एकदा स्वयंपाक वगैरे करून पुन्हा एकदा अभ्यासाला बसणार. असं माझं प्रिलिम पर्यंत शेड्यूल होतं. मी प्रिलिम वगैरे पास झाली, घरच्यांना आनंद झाला. तर त्यांना मी म्हणजे परमिशन मागितली की मला प्लीज थोडा 2 महिने बाकी होते मेन्सला, माझ्या रिक्वेस्ट केली की मला गरज आहे तेवढ्या वेळेची. तर मला त्यांनी माहेरी जायला परमिशन दिली आणि 2 महिने मी पूर्ण वेळ, जसं मी पुण्यात अभ्यास करायचे तसं सिन्नरला जाऊन मी तिथे माहेरी जाऊन अभ्यास केला. मग माहेरीच मी 2 महिने राहिले. हो, तिकडे काही काम नसेल, काही काम नाही. हो, आई वडील दुपारी येणार, बिचारी मम्मी माझी सकाळी नाश्ता करून देणार, मग मी लायब्ररीत जाणार, दिवसभर तिथे मी असणार. 12-12:30ला आई वडील डबा घेऊन यायचे, त्यांच्यासोबत बसून डबा खायचा, पुन्हा म्हणजे 11 वाजेपर्यंत लायब्ररीत राहायचं आणि पुन्हा संध्याकाळी घरी जायचं. असं 2 वेळ ते डबा तिथेच आणून देणार, जसं आपलं पुण्यात होतं तसं एक प्रकारचं छोटं पुणच झालं होतं ते माझ्यासाठी. लग्नापर्यंत जेवढे वैतागले नसतील तेवढे ते 2 महिन्यात वैतागले. 100% तसं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचं फिजिकल होतं, फिजिकल कुठे केलं तुम्ही? मी नाशिकला केलं. नाशिकला? हो. तुमचं टफ होतं फिजिकल? येस. काही त्रास नाही झाला? त्रास झाला सर. आणि बऱ्याच मुलींचा तो प्रॉब्लेम होता. हो, माझी होणं सुद्धा अवघड होतं. हो, माझी थोडीशी त्याच्या मागे पण थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगते. दुर्दैवाने माझी हळदीच्या दिवशी मी स्कूटीवरनं पडली होती आणि माझ्या पायाची गादी फाटली होती आणि माझ्या लिगामेंटला पण थोडी इंजुरी झाल्या कारणाने माझे ऑपरेशन झालेले पायाचं.
बरं. तरी सुद्धा त्यामुळे मला जर अवघड गेलं ग्राउंड करणं, कारण 400 मीटर रन असतो. गोळाफेक तर होती हाईटमुळे त्याचा फायदा होता, पण लॉंग जम्पला मला मी जरा सांभाळून करत होते. तर तेव्हा फिजिओथेरपी वगैरे त्या गोष्टींचा मला आधार घ्यायला लागला. शिवाय पिन थेरपी वगैरे म्हणजे फिजिओथेरपी डॉक्टर आला शेवटी. तर त्या सगळ्या गोष्टी सांभाळत माझं ग्राउंड 76 मार्कांनी मी काढलं. बाकी काही त्रास नाही झाला फिजिकल करताना झाला ना सर, पण मग आपल्याला जर स्वप्नच जर आपलं ते आपण जर उतरलोच याच्यामध्ये तर त्याला संकट आले तर त्याला म्हणजे शरण नाही जायचं हेच ठरवलं होतं. त्यामुळे किती राडागागी झाली तरी आपल्याला करायचं तर हेच करायचं ठरवलेलं होतं. आणि इंटरव्ह्यूला कोण होतं पॅनल? इंटरव्ह्यूला वाघ सर होते सर, मला नावासारखेच होते. वाघ सर म्हणले की सगळ्यांनाच समोर वाघ आल्यासारखं वाटतं. हो एकदम बरोबर. आणि सर इंटरव्ह्यू छान होता. त्यांनी ऍक्च्युली मला कंटेंटपेक्षा प्रेशराईज म्हणजे त्यांनी माझी मानसिकता चेक केली तिथे, की मुलगी खंबीर किती, तिच्या मानसिकता किती खंबीर आहे त्या गोष्टींवरती त्यांनी खूप फोकस केला. आणि म्हणजे प्रेशराईज करण्याचं जास्त काम केलं तिथे मला. पण इंटरव्ह्यूला मला 25 मार्क्स घेऊन मी इंटरव्ह्यू क्रॅक केला सर. क्या बात आहे. वाघ सरांनी 25 मार्क खूप चांगले मार्क. थँक्यू सर. ज्यावेळेस रिझल्ट आला तुमचा, हो कारण वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं कुठेतरी IAS ऑफिसर. बरोबर. तुम्ही नंतर टार्गेट बदललं, PSI व्हायचं होतं तुम्हाला. MPA तुमच्या बाजूलाच आहे. एकदम बरोबर. ज्या दिवशी रिझल्ट लागला काय भावना होती? पहिला फोन कोणाला केला होता? पहिला फोन आईला केला सर, कारण तीच सगळ्या गोष्टींमध्ये प्रेरणा ठरली माझी. कारण तीच म्हणायची की वर्दीत तू किती छान दिसशील ग. आणि ती गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी. का आई म्हणजे माझं एक होतं सर की आई बोलली आणि आपण ते करून दाखवायचं हे पहिल्यापासून होतं. तिच्या सुखासाठी तिच्या हसण्यासाठी मी जगातली कुठलीही गोष्ट करू शकते. त्यामुळे माझी आई माझा पहिला गुरु, पहिलं दैवत मी तिला समजते. त्यामुळे पहिला फोन मी माझ्या आईला केला होता. तेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी सासरीच होते. त्यामुळे सासरच्या लोकांची पहिली प्रतिक्रिया मी बघितली. म्हणजे सासूबाईंच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. आणि सासरे पण खूप खुश होते. ते पण लगेच पळत गेले, गुलाल वगैरे आणायला गेले. मिस्टर पण सगळ्यांना फोन करून सांगत होते माझी बायको PSI झाली, माझी बायको PSI झाली. ही गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी त्या दिवसापुरती. जबरदस्त अनुभव होता. सेलिब्रेशन कसं झालं? कारण मिरवणूक वगैरे असतात बाहेर. हो सर. सेलिब्रेशनचं सांगायचं ठरलं तर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे माझ्या सासरी जेव्हा तो रिझल्टचा विषय बाहेर गेला तर संपूर्ण गल्ली गोळा झाली होती. तिथे पण म्हणजे ढोल ताशे वगैरे आणले होते, पेढे वाटले सगळ्यांनी, म्हणजे गल्लीतल्या सगळ्यांनीच. आणि त्यानंतर माझी सिन्नरला माझे सासरचे मंडळी आणि माहेरच्या मंडळी दोघांनी पण मिळून मिरवणूक काढली होती सिन्नरला. खूप मोठी मिरवणूक झाली. तो एक अविस्मरणीय क्षण राहील सर आयुष्यातला. क्या बात आहे. अर्थातच एक सून, बापाला तर ते आनंद असतोच. हो सर. पण सून अधिकारी होणं ही खूप मोठी गोष्ट असते. अर्थातच नक्कीच ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता तुम्हाला कुटुंब सांभाळून अभ्यास करायचा होता. बऱ्याच महिला असतात, गृहिणी असतात की त्यांच्याकडे कारण असतं की आम्हाला वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे आमचा अभ्यास होत नाही, त्याच्यामुळे आम्ही करू शकत नाही. एक तुमचं शेड्यूल कसं असायचं की दिवसभर तुम्ही अभ्यास, ज्यावेळेस तुम्ही सासरी होता बरोबर अभ्यास करायला, कसं शेड्यूल असायचं, तुम्ही कसं मॅनेज करायचं टाइम? सकाळी 7 वाजता उठायचं, सकाळी नाश्ता जेवण वगैरे बनवायचं. थोडंफार राहिलेलं असेल तर सासूबाई म्हणायच्या की तू जा आता अभ्यासाला, 10:30-11 वाजले, तुझा टाइम झालाय तुझा. मग ते बाकी बघून घ्यायच्या. नंतर 10:30 ते 5:30 वाजेपर्यंत मी लायब्ररीत अभ्यास करायचे. जवळच लायब्ररी होती, मला बोलले तसं. 5:30 ते 6 वाजेपर्यंत येऊन फ्रेश व्हायचं. 6ला पुन्हा स्वयंपाकाला लागायचं. 8:30 वाजेपर्यंत खालचं सगळं आवरायचं, आपलं जेवण खावण सगळं आवरायचं. पाहुणे असतील ते अटेंड करायचे. सगळं आवरून 9 वाजेपर्यंत अभ्यासाला बसायचे. मग 9 ते रात्री झोपेपर्यंत अभ्यास चालू असायचं 12-1 वाजेपर्यंत. हो, हे डेली. घरूनही तुम्हाला सपोर्ट होता? हो सर. काय सांगाल तुम्ही की अशा भरपूर मुली आहेत किंवा महिला आहेत की गृहिणी असतील की त्यांना वेळ भेटत नाही, घरून सपोर्ट मिळत नाही, कुणाला आईवडिलांकडून सपोर्ट भेटत नाही, कुणाला सासू सासऱ्यांकडून सपोर्ट भेटत नाही. बरोबर. काय सांगाल एकंदरीत फॅमिलीला की आज तुम्ही अधिकारी झालात, आज तुम्ही PSI बनणार, आज तुमच्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला? बरोबर सर. अर्थात तुमच्या सासरच्या मंडळींचा देखील आणि माहेरच्या मंडळींचा देखील. बरोबर. काय तुम्ही सल्ला द्याल की कुटुंबाला, त्या स्त्रीच्या, त्या महिलेच्या कुटुंबाला काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला पाहिजे? सर, कुठली स्त्री असेल ती जर स्वप्न बघत असेल ना तर ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपला जो समाज आहे ना त्यांनी आतापर्यंत फक्त स्त्रियांना दाबून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि स्वप्न बघणारी स्त्री खूप कमी लोकांना आवडत असते. हे मी खूप म्हणजे ऑब्झर्व केलं. आणि बऱ्याच ज्या महिला आहेत त्या माझ्यापर्यंत येत असतात की आम्हाला नाही भेटत आहे बरं का, आम्हाला करायचे पण आम्हाला नाही मिळत आहे, प्लॅटफॉर्म नाही भेटत आहे, आम्हाला सपोर्ट नाही भेटत आहे, किंवा आम्हाला हेच म्हटलं जातं तुला काय कळतं किंवा तू करू शकते का, तू का स्वप्न बघते. तर मला असं वाटतं की जर कोणी स्वप्न बघत असेल ना तर त्या स्वप्नांना पाठबळ देणं हे कुटुंबाचं काम आहे.
आणि स्त्री कुठलीही असो, ती सगळ्यात पहिले आधार तिच्या घराचा शोधत असते. बरोबर. आणि तिच्या पंखांना बळ देणं हे कुटुंबाचं काम आहे. आई वडिलांनी तर सपोर्ट केलाच पाहिजे, कारण शेवटी बाळ येते त्यांचं, आणि कुठलंही बाळ सक्षम झालेलं आई वडिलांना नक्की बघायला आवडतं. आणि ज्याची मुळे खोल ना, तितकी त्याची उंची जास्त असते. त्यामुळे आई वडिलांनी सपोर्ट केलाच पाहिजे. त्याच्या पुढे मी जाऊन सांगेल मुलींना की तुम्हाला जे काही अचीव्ह करायचंय ते लग्नाच्या आधीच करा, कारण पुढे जाऊन तुमचे प्रॉब्लेम वाढवायचे, त्यातनं पास व्हायचं, आणि प्रत्येकाला तो संघर्ष झेपवतो असं नाही. कारण हा संघर्ष जितकं सोपं वाटतं सर बोलायला, तितका तो संघर्ष सोपा नाहीये. प्रत्येक टप्प्यावरती अडचणी काय असतं त्या मी भोगले, आणि ती ताकद प्रत्येक मुलीत नसते. बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणी आपण हे सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की नशिबाने जशी मला सासर छान मिळालं, आणि जरी मिळालं नाही तरी आपल्या मुलींचं हे काम आहे की आपण त्यांना प्रत्येक वेळेस विश्वासात घेऊन हे सांगणं गरजेचं आहे की आपल्या नीड्स काय आहे, आपले स्वप्न काय आहे, आणि आपलीही तेवढी त्यांना धडपड दिसली पाहिजे. जर तुम्हीच जर करणारे नसाल ना तर काही मजा नाही त्याला. बरोबर. तुमचे प्रयत्न चालू आहे ना तर ते दिसतं. माझी धडपड माझ्या घरच्यांना दिसत होती, त्यांना जाणवत होतं की ही मुलगी काहीतरी करू इच्छिते, आणि ही तशी प्रयत्नही करते, ही फक्त बोलत नाहीये. आणि त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला, कारण मी त्यांना प्रत्येक टप्प्याटप्प्यावर विश्वासात घेत गेले. त्यामुळे ते आजही माझ्या सोबत आहेत. प्रयत्न दोन्ही बाजूनी दिसले पाहिजेत. हो, तुमच्या बाजूने पण ते प्रयत्न दिसले पाहिजेत, 100% तळमळ दिसली पाहिजेत. हो, सपोर्ट होणार. येस. निश्चित तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या याचा खरंच हा आजच्या मुलाखतीमधला सगळ्यात महत्वाचा सल्ला आपण म्हणू शकतो. तुम्ही PSI झालात तर प्रत्येकाला वाटत असतं की आता ही झाली म्हटलं आम्ही पण. बरोबर. जसं तुम्ही कुणाला तरी पाहून प्रेरित होऊन इकडे आलात, हो, तसं तुम्हालाही आज कोणीतरी पाहणार आहे, 100%. ऐकणार आहे. आपण तुमच्या प्रवासाविषयी बोलतोय, परंतु तुमचं शेड्यूल पण जाणून घेणं तेवढंच गरजेचं ठरेल. कारण बरोबर. एखाद्या जर महिलेला अभ्यास करायचा आहे किंवा एखाद्या नवीन कॅन्डिडेटला अभ्यास करायचा आहे, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होता, तुमचं शेड्यूल काय असायचं, कुठली पुस्तकं वाचत होतात, काय करत होता, म्हणजे या यशापर्यंत जाणं. कारण तुम्ही UPSC पण तयारी केलेली, अर्थात राज्यसेवेची पण केलेली असेल, तुम्ही तिन्ही परीक्षा बरोबर देत होतात. हो. कशा पद्धतीने शेड्यूल असायचं तुमचं, किंवा कुठल्या चुका, कारण तुम्ही 2016 पासून तयारी करताय, बरोबर. कुठल्या चुका अशा होत होत्या तुमच्या की ज्या विद्यार्थ्यांनी टाळ्या तर लवकर यश मिळेल? सगळ्यात मोठी जी चूक होती सर माझी, ती मी क्वेश्चन पेपर अनालिसिस करत नव्हते. सगळ्यात महत्वाची चूक. कारण मी काय व्हायचं की म्हणजे भीती असायची ना, आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्यात अपयश येणं ही सगळ्यात मोठं भीतीदायक गोष्ट असते विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. तर मला काय व्हायचं, मी क्वेश्चन पेपर आल्यानंतर मी आन्सर की चेक करणार, थोडे कमी मार्क्स आले मी डिमोटिवेट होऊन जायची, मी तो पेपर रागाच्या भरात तो बाजूला ठेवून द्यायची. पण तेच माझं चुकत होतं. आणि नॉर्मली काय केलं पाहिजे की तुमचा पेपर आल्यानंतर तुम्ही तो बघितला पाहिजे, आपल्या ह्या चुका होत आहे, आपल्या समजा सायन्समध्ये चुका होत आहेत तर ते शोधल्या पाहिजे की हाच टॉपिक आपल्याकडनं होत नाहीये कव्हर. आपण जर त्या गोष्टी पटपट जर केल्या ना तर यश खूप लवकर मिळतं. जितक्या चुका आपल्याला कमी करता येतील तितका परफेक्शनकडे माणूस वळतं. आणि ही चूक माझी होत होती, हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते. आणि शेड्यूल कसं असायचं तुमच्या अभ्यासाचं? दिवसभर पुण्यातलं सांगू का? पुण्यातलं सांगा, आणि तिकडेच म्हणजे एक कॉमन सांगा की कशा पद्धतीने. कारण शेड्यूल या अँगलने पाहिजेत की ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, मी जर पॉलिटीचं पुस्तक घेतलं तर त्या प्रस्तावनेपासून शेवटच्या पानापर्यंत जोपर्यंत ते पुस्तक संपत नाही, मग 2 दिवस लागू, 8 दिवस लागू किंवा महिना लागू, ते संपत नव्हतं. ओके ओके. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा? सर माझं, मी जे तुम्ही आता बोलले की पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंतचं पुस्तक वाचण्याची पद्धत आहे, ती ग्रॅज्युएशन पासून जी आपली सवय असते. तर सुरुवातीला माझी ती सवय होती, पण मी जसं जसं पुढे प्रवासामध्ये गेले तर मला अधिकारी मित्र वगैरे माझे होत गेले, तर त्यांनी माझ्यात ते करेक्शन केलं की ही चुकीची पद्धत आहे पुस्तक वाचायची. आणि ही गोष्ट मी नोट करते, कारण खूप लोकांची ही चूक होती. कारण आपल्याला काय वाटतं की पहिल्या पानातही तितकंच क्रक्स आहे आणि शेवटच्या पानातही तितकंच क्रक्स आहे. तुम्हाला मार्कवादी व्हायचे एवढं लक्षात घ्या की तुम्हाला मार्क्स कोणतं पान देणार ते पान महत्वाचं आहे तुमच्यासाठी. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही एकदम फोकसली स्टडी केला पाहिजे. जर तुमचं पॉलिटीचा तसं तुम्ही हे घेतलं तर मी तेच घेते तो संदर्भ की सेंट्रल गव्हर्नमेंट वाचताना तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट वाचा, हा झाला स्मार्ट स्टडी. तर हे इम्पॉर्टंट आहे. मुलांनी आजच्या जे काळ चाललेला आहे त्याच्यामध्ये स्मार्टली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. भरमसाठ अभ्यासाला इथे काही किंमत नाही. तुम्ही ग्रंथ वाचून तुम्ही म्हणजे ज्ञानाचे सागर होणं गरजेचं नाही, तर तुम्ही मार्कवादी असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडं स्मार्ट वेने तुम्ही अभ्यास करा. त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर अनालिसिस गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही पुण्यात पण अभ्यास केला आणि नाशिकला पण अभ्यास केला. पुण्यात जेव्हा अभ्यास करावा लागतो का? असं काही नाहीये. पुण्यातूनच अधिकारी होतात असं काहीच नाही सर. जरी मला पुण्याची पार्श्वभूमी असली
तरी पण असेही काही उदाहरण आहे ज्यांनी पुणे कधी बघितलंच नाही आणि तरीही ते लोक अधिकारी झालेले. तर असं काही कंपल्शन नाही की तुम्ही पुण्यातच येऊन अभ्यास केला पाहिजे. माझी आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि मुळात मला तसे हे मिळालं, चान्स मिळाला, त्यामुळे मी पुण्यात येऊन अभ्यास केला. जर मला नाशिकला जर तसं वातावरण अवेलेबल असतं किंवा मला वाटलं असतं की नाही नाशिकमध्ये आम्हाला ऑनलाईन वगैरे अवेलेबल नव्हतं पूर्वी, तर आता जर ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल तर तुम्हाला काही गरज नाही पुण्यात येऊन अभ्यास करायची, असं मला जेन्युइनली वाटतं. या सगळ्या प्रवासामध्ये पतिदेवांचा काय रोल होता? पतिदेव खूप इम्पॉर्टंट होते सर, कारण जर तुमचा पाठीराखा जर खंबीर असेल ना तर तुम्हाला काही पण किती पण तुमची शिखरं पादाक्रांत करता येतात. ते पहिल्यापासून सावलीसारखे सोबत आहे. जेव्हापासून लग्न झालंय त्यांनी समजून घेतलं की हिची म्हणजे अभ्यास करणं किंवा पोस्ट काढणं हिच्यासाठी प्राणाहून प्रिय गोष्ट आहे. ती गोष्ट त्यांनी समजून घेतली आणि प्रत्येक आता 2021 पासून ते माझा स्ट्रगल बघताय. तर त्यांनी म्हणजे 2 ते 3 रिझल्ट गेलेले माझे बघितले. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासोबतच सफर केलं की पोस्ट न निघणं काय असतं आणि पोस्ट निघणं काय असतं. आणि इतका सगळा सपोर्ट त्यांनी केल्यानंतर सुद्धा आजही ती व्यक्ती कधीच बोलत नाही की ह्या पोरीसाठी मी हे केलंय किंवा ते केलंय. नॉर्मली ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हा त्यांचा मी ग्रेटनेस समजते. क्या बात आहे. निश्चितच, कारण तुमच्या पाठीशी जर ते खंबीर असतील तर तुम्ही काही करायला तयार आहे, कारण ती ताकद तुमच्यामध्ये आहे. कारण आईबापानंतर खरी ताकद आपली ती असते. एकदम बरोबर. निश्चितच तुम्ही आता सांगितलं की 2-3 एक्झाम फेल झाल्याच्या नंतर तुमच्या सोबत होते. ज्यावेळेस तुम्ही 2-3 एक्झाम फेल झाला कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की नाही आता कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा हे आपल्याच्याने होईल का, असं काही निगेटिव्हिटी नाही आली मला? 100% सर. जो MPSCचा विद्यार्थी आहे तो खरं तर रोज स्वतःशी लढत असतो की माझं का होत नाही, मी तर अभ्यास करतोय ना, मी तर हुशार आहे, लोक तर मला हुशार म्हणताय, लोक तर मला बुक्स वाचताना बघताय, मी पण लायब्ररीमध्ये दिवसभर बसलेला असतो ना, मला कुठला सणवार माहिती ना कुठली बर्थडे पार्टी माहिती, मी जर अभ्यासच करतोय तर माझी एक्झाम का निघत नाही, मी का पास होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वतःला रोज क्वेश्चन मार्क करत असतो. तसं मी पण रोज करायची. माझं अकॅडमिक चांगलं होतं त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप होत्या लहानपणापासून माझ्याकडनं की ही मुलगी पटकन एक्झाम क्रॅक करेल, हुशार आहे. पण माझ्या 1-2 मार्क्सने एक्झाम जात होत्या सगळ्या गोष्टी. पण आपण प्रत्येक गोष्ट सांगू नाही शकत समोरच्याला आणि मला माझ्या दुःखांचं प्रदर्शन मांडायला कधीच नाही आवडलं. माझा जो काय स्ट्रगल होता तो सायलेंट स्ट्रगल होता. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी कधी बोलले नाही. तर मी ते जे काय आहे ते एकट्यातच सफर केलं आणि वाटायचं, खूप वेळा वाटायचं सर सगळं सोडून द्यावं. पण 1000 स्वप्न आई बापाला दाखवून बसले होते. त्यानंतर माझी सासरच्या मंडळींना दाखवून बसले होते. सगळे माझ्यामध्ये एक भावी अधिकारी शोधत होते. त्यामुळे थांबणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला शोभणारं नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं की 8 वर्ष जर आपण इथे संघर्ष केलाय ना तर इथून काहीतरी घेऊन जायचं. अगदी निश्चित त्याचंच फळ आहे की तुम्ही आज PSI म्हणून आहात आणि तुमच्या शेजारी नशिबाने तुमच्या आहे की तुमच्या शेजारी ट्रेनिंग सेंटर आहे. एकदम बरोबर. हे सगळं तुम्हाला नाशिकमध्येच मिळतं. हो सर. कदाचित पोस्टिंगसाठी पण तुम्ही तिथे येऊ शकता. हो सर. निश्चितच तुम्ही याच्यापूर्वी एक उल्लेख केला होता की सगळ्यात मोठी चूक काय होती तर क्वेश्चन पेपर अनालिसिस, म्हणजे तुमची पण झालेली. नक्की क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं काय सर? करणार काय आपण की आपले जे सब्जेक्ट असतात ते आपण एका पेजवर लिहून घ्यायचे. नंतर आता समजा हिस्ट्री तर त्याच्यावरती 15 प्रश्न पडले तर मी 15 लिहिणार. त्यानंतर बरोबर आलेले किती तो आकडा लिहिणार, चूक आलेले किती तो आकडा लिहिणार. तर आता जे बरोबर आले त्यांना विसरायचं असं नसतं, कारण काही ठिकाणी आपण तुक्के पण मारलेले असतात. आपण तेही प्रश्न पुन्हा एकदा बघितले पाहिजे आणि जे चुकले का चुकलंय ते पण पुन्हा एकदा बघितलं पाहिजे. बरोबर. आणि त्यातनं आपण पॉईंट काढले पाहिजे की आपला हा अनटच पॉईंट राहिलाय तर ती गोष्ट जाऊन बुक्समधनं पुन्हा वाचून घ्यायची. याला म्हणायचं अनालिसिस. ओके. मुलाखतीच्या शेवटी काय सल्ला द्याल तुम्ही? एकंदरीत तुम्ही आजपर्यंत केलेल्या चुका, त्याच्यात तुम्ही केलेली मात आणि आज तुम्हाला मिळालेली यश, या सगळ्या गोष्टींवरती एकंदरीत महिला आणि सर्व स्पर्धा परीक्षार्थी काय सल्ला द्याल? सर, एका सामान्य माणसाला असामान्य बनवण्यासाठी देवाने आपल्याला MPSC असेल किंवा UPSC असेल यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे तो म्हणजे एक प्रकारचं वरदान दिलेले. तर जर त्या गोष्टीने आपलं आयुष्य जर एका PDFच्या डाउनलोडने जर बदलणार असेल तर ते चॅलेंजही तेवढं मोठं असणार आहे. बरोबर. त्यामुळे कितीही अडचणी आल्या इथे अजिबात थांबायचं नाही. कधी ना कधी आपल्याला यश मिळतं. जसं म्हणजे दगडावरती घाव घातल्यानंतर त्यालाही बाजार फुटतो तसं आपल्याही आयुष्यात कधी ना कधी यश मिळणार आहे. तर ह्या गोष्टीमुळे आशावादी राहा, आयुष्यभर आशावादी राहा. सगळ्यांना मिळतंय, आपल्यालाही मिळेल. आणि निगेटिव्ह कधी होऊ नका. आणि डिप्रेशन नावाचा जो शब्द आहे तो आयुष्यातनं काढून टाका. ती सगळी अंधश्रद्धा, असं काहीच नसतं. आपल्यापेक्षा दुःख भोगून लोक अधिकारी होतात. त्यामुळे त्यांना नेहमी नजरेसमोर ठेवा. आपल्या आईवडिलांचे कष्ट नेहमी नजरेसमोर ठेवा. जे लोक आपल्या इन सपोर्टला उभे त्या लोकांच्या आयुष्यभर जाणीव ठेवायची, त्यांच्या सपोर्टची जाणीव ठेवायची, त्यांची एनर्जी घ्यायची आणि पुढे चालत राहायचं. आणि महिलांना माझा एक मोलाचा सल्ला राहील का थांबू नका. आपल्याला बंधनं घालायला सोसायटी आहे तर आपण आणखी नवीन पिंजरे कशाला बनवायचे. बरोबर. त्यामुळे ते पिंजरे तोडत चाला
आणि नवीन नवीन संधी तुमच्या वाट बघताय आणि दुसऱ्यालाही पटवून सांगा की आमच्यामध्ये त्या क्षमता आहे आणि त्यामुळे आम्हाला तुम्ही सपोर्ट द्या. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील ना सर, तर आपल्याला युनिव्हर्स नक्की मदत करतं. आणि त्या प्रवासासाठी सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा सर. नक्कीच. खरं तर तुमच्यासोबत आज गप्पा मारून मला पण खूप काही शिकायला मिळालं. थँक्यू सर. कारण काय असतं, समोरचा व्यक्ती काय बोलतोय याच्यावरून आपल्या विचारांवरती त्याचा परिणाम होत असतो. बरोबर सर. नक्कीच. खरं तुम्ही जे मोलाचे सल्ले दिले, तुमचा प्रवास तर तुम्ही मांडलाच, परंतु तुम्ही जे सल्ले दिले हे नक्कीच स्पर्धा परीक्षार्थींना फायद्याचे ठरतील. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण तुमचा प्रवास अजून थांबलेला नाही, हो तुम्ही सर. इंटरव्ह्यूमध्येच सांगितलेलं आहे, गप्पा मारताना सांगितलंय. हो सर. अपेक्षा आहे की तुम्ही युपीएससीची तयारी कराल आणि येस सर. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न जे आहे हो ते सर. तुम्ही पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करताल. शेवटी प्रयत्न करणं तुमच्या हातात येस आहे. सर. पुढच्या गोष्टी कोणीच सांगू शकत नाही. नाही. जे हेही सांगू शकलं नसतं हो कोणी की सर. तुम्ही PSI होताल की नाही हे एकदम तुम्हाला माहित नव्हतं. एकदम करेक्ट. पण प्रयत्न तुम्ही करताल. येस. तुम्ही वास्तव गट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर.